नमस्कार मित्रांनो, विनायक दादा भानोसे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 2-3 दिवस झाले तुम्ही आपल्या हॉटेलचं ब्लॉग बघताय. तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आमच्यासोबत कायम असंच राहू द्या. तर मित्रांनो, ही माझी मला वाटलं मारताय हॉटेलमधली हॉटेलची मालकीन हॉटेलची मालकीन आहे. मी नोकरानी म्हणणार होतो, मालकीन म्हणा, तुम्ही काय रुबाबदार म्हणणार, रुबाब राणी. रुबाब राणी मोलकरण करून ठेवले तर भाकऱ्याला आणून बसवलं आणि रुबाब राणी बघ सुटली गी. सगळ्यांना दिसली सुटली लुकडी झाली. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आमचं काळीज म्हणजे भरपूर दिवस झाला आम्ही भेटलोच नव्हतो. 2 महिने झालं माझी आणि त्यांची गाठच झाली नव्हती. मग ती कोण आहेत काय आहेत तुम्हाला सुद्धा माहितच आहे. तर आज हॉटेलवर आल्यात भाऊ, खरंच भारी वाटलं. डायरेक्ट हॉटेलवर मला सरप्राईज दिलं त्यांनी. तर त्यांच्याकडे बी जाऊ आपण. त्याच्या अगोदर मी थोडं पूजासोबत भांडण करतो, म्हणजे तुम्हाला पण भारी वाटेल. कारण तुम्हाला भांडण केल्याशिवाय तर ऐका की तुम्हाला बोलायला माझ्यासोबत भांडलं. तुमचा कसा दिवस जाईल माझ्यासोबत भांडण नाही केल्यावर? अगं दिवस तर माझा असं पण तसं पण जातं दुसरं लग्न केल्यावर. आणि मी दुसरं लग्न करायचा विषय पण घेणार नाही. कारण काय, एक लग्न करून माझ्या आयुष्याची वाट लागली, दुसरं लग्न करायचा विचार पण बघणार नाही. दुसरं लग्न करायच्या ऐवजी याचं लग्न करू पहिलंच. ती म्हणत असली तर माझं पहिलं लग्न होईल आणि दुसरं लग्न करायचं चाललंय असं म्हणत चालतं का नाही तुझ्या? काय वाटतं अनुभव तुझा काय लग्नाचा? काय एक नंबर आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊ आपल्या मित्राकडे आणि तसंच आपलं हॉटेल पण दाखवतो तुम्हाला. हॉटेल कसं आहे काय, तर असं जाऊ. कोण आहे तुम्हाला माहितीच असेल. तर हो काय, कोण आहे? मी स्वतः रोहित राजपूत आणि तुमची भांडणं बघून मला लग्न करायची इच्छा माझी मेलली आहे. आता नको बघू, अवघड झालं की आता तुकड्या अवघड. हो काय, कुठं काय चालता? तू घरीच काय काय करायचं चटण्यात माझी बहीण सोडत नव्हती काही मला. हो चौकट लागली का नाही? लागली आता वास्तू शांतीला बोलवते तुम्हाला. हा, भावाला बोलवायचे. नाही बोलवलं तर मी चौकट घरी घेऊन येणार आहे आणि तो तर ह्याला बसवणार आहे. बघा ह्याला चौकट नाही. त्या तुमच्या चौकटीमुळे मी ही चौकट शिल्लक ठेवली, कारण इथं लावायची. तुम्हाला मुक्ती बसवा. दरवाजा बारका करतो मी. एक नंबर आहे बरं का. जेवण कसं वाटलं भाऊ? विचाराच्या आधी सांगतो क्वालिटी एक नंबर आहे. माझ्या मनात झाले झणझण आवडलं ना तुम्हाला? तुम्हाला आवडलं म्हणल्यावर विषय टॉपचा. काय ग मग काय म्हणताय भाऊ अजून बाकी? एवढे दिवस झालं राव, गायब झालता राव. कुठे गेलता? काय सोडत नव्हती होती सांगा की. मी म्हणलेलं बरं का भाऊला, आपण फिरायला जाऊया मस्तपैकी. म्हणलं काय करायचं, बायकांना कुठं न्यायचंय म्हणली. बायकांना काय आपलं सॉरी खर्च करण्यापेक्षा आपण दोघं जाऊ म्हणते ती. दोस्तांनो, कसं आहे नुसती तरीच नाही, हाताला वास सुद्धा जाणार नाही लवकर. आला का बाकरी जमल्या काय? ए यार भाकरी, ए भाकरी, रोहित भाकरा ना लवकर लवकर लवकर. थांबा लागल्यावर सांगतो. गार करू नका पोरं. ए आवडलं का तुला? आवडलं का ताई? तुम्हाला कसं वाटलं व्हेज? तर मित्रांनो, आपल्या हॉटेलला व्हेज सुद्धा मिळतंय बरं का. तुला आवडलं का? आणि का भाकर कुठं आहे? हो भाकर हो भाकर द्या लवकर चला. बसता या सोबत भाकरी बाजू दे म्हणावं. लोटवाडीत बसले तर हिशोबात द्या. भाऊ क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? आवडलं ना? मनापासून सांगा. तुम्ही माझा दोस्त आहे म्हणून नाही, तुम्ही नाही खरंच क्वालिटी आवडली. दोस्ताकडे गेला पुन्हा जेवताना खराब असतं तर खराबच म्हणलं असतं, पण जेवण क्वालिटी आहे. चालतंय. तर मित्रांनो, भावाचा विषय इथं. हा विषय टॉपचा आहे. हा विषय तुझा भाव आहे म्हणून क्वालिटी आहे म्हणून सांगतोय. तुझ्या भावानं मला काय करायचं? जेवण क्वालिटी आहे म्हणून सांगतोय मी. तर मित्रांनो, निलेश भाऊ सुद्धा आलेत म्हणल्यावर तुम्हाला सुद्धा यावंच लागेल, आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला भेट द्यावाच लागेल. विषय टॉपचा. तर चला आपण जरा आतमध्ये जाऊ. आतमध्ये पब्लिक आहे, त्यांच्यासोबत बोलूया जरा आपण. आता जेवण झालं का? आता झालं का? कुठलं गाव दादा? आंधळगाव. बरं. काय खायचंय स्पेशल मध्ये? आपण शाकाहारी पाहिजे. पनीर मसाला आहे, काजू मसाला आहे, शेवभाजी आहे, मिक्स व्हेज आहे, अख्खा मसूर आहे. हा आपला तर ब्रँड पनीर आहे. पनीर. तुमचं काजू करी. विषय टॉपचा आहे. तिघांचं ब्रँड वेगळं पाहिजेलच. हो हा, वेगळं पाहिजे. एक ब्रँड उपयोगाचा नाही. तर चालतंय, बस आपल्या आतमध्ये तुम्हाला मस्तपैकी लावूया. जेवण एक नंबर क्वालिटी आहे. यायला लागते रेस्टार हॉटेल रेस्टार. एकच नंबर नाच करते. आवडलं का? एक नंबर. तुम्हाला दादा?
तुम्हाला एक नंबर. यायचंय बरं का सारखं सारखंच एकदा नाही विषय टॉपचा आहे विषय टॉपचा मन टॉपचा मन गेला का हे आमचं रोटीवाला वाजतात आहे आता रोटीवाला वाजतातला आपला हॉटेलचा डायलॉग मारा सांगणार आहे मैं पीछे बोलूंगा मेरे पीछे बोलणे का नाही नाही बाटलीवर बाटली बाटलीवर म्हण घ्या बाटलीवर बाटली स्टिंगची बाटली रेस्टार हॉटेलचं जेवण बघून सगळीजण जेवायला यायला सगळीजण जेवायला यायला टपली हॉटेल रेस्टार असं नाही का करणार बाटलीवर बाटली स्टिंगची बाटली हॉटेल रेस्टॉरंटची चव घेतल्यावर बाकी माझ्या घरात गेलं. तर असं आहे की बघा आमच्या ध्यानात जातोय बरं मी तर ध्यानात राहतोय असं काय नाही काय म्हणतोय पोरा किती बिल झालंय आमचं बिल करा राहू दे आमचं नाही बिल करायचं एवढंच नाही बिल करायला लागलाय तरी आमच्या सासूबाई द्या हो मामी काय म्हणताय काय नाही आले भेटायला पाहुणे आपली हो काय चाललंय माहित आहे गेला काय ओळखत नाही तीन सापाडा काय राव कसली पाळ काळात घातली माझ्या ही राव एक नंबर म्हणून तर ह्या पदावर आहे आज अहो मी तिला या पदावर आणले हो तिने तुम्हाला आणलंय ही गोड गैरसमज बायकांचं जातच नाही तर राव होय निलेश भाऊ ही गोड गैरसमज कधी जायचं बायकांचं आईला मेहनत आमची कष्ट आमचं ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार वा 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 काय म्हणलं बायकांचा काय डायलॉग आहे मी आहे म्हणून टिकली दुसरी असती तर टिकली उकली तर नसती. उकली मी दुसरी घेऊन आलो असतो लगी तिने पण हा, हाच dialogue टिकली मारला असता. तिने पण हाच dialogue मारला असता. तिला डायलॉगच मारून दिला नसता तोंड बंदच करून ठेवला असतं बाकी काय म्हणते पूजा अजून कसं वाटलं तर मित्रांनो आज टाइम मिळाला आज जरा थोडं पब्लिक कमीच आहे तरी पण मित्रांनो असू आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला तुम्हाला यायचंच असेल तर तुम्हाला परफेक्ट आज कुठे गेली इकडे तर तुम्हाला आज परफेक्ट ॲड्रेसच सांगतो मी होऊन जाऊ दे एकदाच जा दूर संकटच तर मित्रांनो आपल्या हॉटेलचा ॲड्रेस मी आहे सांगू तुम्ही proper? नीट प्रॉपर सांगतो ना मी मी काय सांगते ना. तर राम ना तर मग मला सांगायचंय. सांग काय address? तर आपल्या पंढरपुरात आल्यानंतर मित्रांनो हा, कुठे सांगोल्या यायचं? चौकात यायचंय सांगोल्या चौकात आल्यानंतर तसंच सांगोला रोड सरळ मोर 4 किलोमीटर यायचं सरळ 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 आणि सरळ सरळ मोर आला ना तिथून पुढं 4 किलोमीटरच मोर यायचं बरं का दाते मंगल कार्यालयाच्या दातिक मंगल कार्यालयापासून 1 किलोमीटर मोर यायचं 1 किलोमीटर मोर आल्यावर तिथंच HP पेट्रोल पंप आहे HP पेट्रोल पंपाच्या चिटकून झाणाक दिसणं आपला मोठा लट कटआउट आहे रेस्टॉरंट हॉटेल तिथं असा आम्ही हात जोडलेला आहे बघा माझ्या हातात गाड्या आहे ही ज्या अंगावर असं म्हणजे पदर घेतलेला ते आहे बघा तसलं डोक्यावर काय तर हा असं हा तसंच आहे तर मग ती दिसलं का नाही फोटो त्या कटआउट बसून खाली वळायचं खाली अशी गाडी बघा अशा पार्किंग करायच्या बघा इथं समोर लावल्या त्या गाड्या अशा पार्किंग करून दानाक दिसणं टाकायचं आणि आलेल्या ह्या दरवाज्यात असं येऊन दानाक दिसणं इथं बैठक मारायची जसं आमचे भाऊ आणि ताई बसल्यात ताई आणि दाजी चुकलं काय जरा हा आता सगळं केलं की हो कधी जायचं मग तिच्याकडं हो सॉरी हो लागलंय काय तिच्याकडे म्हणाय नाही ते कमी झालंय का? नाही नाही तिच्याकडे नाही हो अहो आम्ही ती कपड्याचं प्रमोशन करायला म्हणलेलं हा ती मित्राकडेच म्हणायचं सॉरी सुचायला लागलंय ना जरा काम कमी पडायला वाटतं आज काम जरा कमी आहे. होय काय हिचं नाव काय काय म्हणणार वहिनीला लय खराब केली आमच्या. बघा की आमचं झालं खराब झालं ते दिसत नाही तुम्हाला काय अहो ही कमी झालं की राव चांगलं असं एवढं होतं राव मोठं लट पाणी बसलं असतं. काय 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 पटक्यावर मोठं होतं घागरावर पाणी बसलं असतं मग काय तर. आता तांब्यावर मी बसन आहे तर मित्रांनो यायलाच लागते बरं का आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला एकदा व्हिजिट करावंच लागते तर ॲड्रेस तर तुम्हाला सांगितलं आहे आणि कोण नवीन असेल तरी पण थोडं मागं सरकून व्हिडिओ पूर्ण बघा बाय बाय काय चला बाय 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 बाय